Who is the greatest? Today we are going to see second chapter of the English 6th standard. Who is the greatest? Okay. So Emperor Akbar or Akbar the Great is known as one of the greatest rulers in the world. म्हणजेच काय तर एम्परर म्हणजे काय सम्राट. सम्राट अकबर किंवा त्यालाच काय म्हणायचे अकबर द ग्रेट. हा जो होता जगातला एक सर्वात महान असा राज्यकर्ता होता. रूलर्स म्हणजे काय राज्यकर्ता. नॉट जस्ट बिकॉज ही हॅड अ वास्ट एम्पायर अँड अ व्हेरी स्ट्रॉंग आर्मी अनटोल्ड वेल्थ बट बिकॉज ही वॉज अ गुड ह्युमन बिईंग. तर तो महान राज्यकर्ता होता. का बरं होतं की त्याचं एम्पायर खूप मोठं होतं. एम्पायर म्हणजे साम्राज्य. वास्ट एम्पायर म्हणजे मोठं साम्राज्य. त्याची आर्मी खूप स्ट्रॉंग होती. त्याची वेल्थ जी होती ती अनटोल्ड होती. अनटोल्ड म्हणजे काय न सांगता येणारी वेल्थ होती. याच कारणांमुळे तो महान नव्हता. तर बट बिकॉज ही वॉज अ गुड ह्युमन बिईंग म्हणजे काय तो एक चांगला माणूस पण होता. ही केअर्ड फॉर हिज सब्जेक्ट्स. तो सगळ्या गोष्टींची ही केअर्ड फॉर हिज सब्जेक्ट्स म्हणजे सगळ्या गोष्टींची तो काय करायचा काळजी घ्यायचा. ही हॅड ग्रेट रिस्पेक्ट फॉर स्कॉलर्स, रायटर्स, पोएट्स अँड आर्टिस्ट बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजन्स. म्हणजेच काय वेगळ्या वेगळ्या धर्मातून येणारे स्कॉलर्स म्हणजे विद्वान लोक, रायटर्स म्हणजे लेखक, पोएट्स म्हणजे कवी, आर्टिस्ट म्हणजे कलाकार. याविषयी त्याच्या मनात खूप रिस्पेक्ट होता. ही हॅड ग्रेट रिस्पेक्ट मीन्स खूप आदर होता त्याला याविषयी. ही वॉज अ पॅट्रन ऑफ आर्ट अँड कल्चर. तो काय होता पॅट्रन म्हणजे काय पुरस्कर्ता होता किंवा प्रोत्साहन द्यायचा. कशाला? आर्ट आणि कल्चर यांना, कला आणि संस्कृती या गोष्टींना तो काय करायचा नेहमी प्रोत्साहन द्यायचा. द 9 जेम्स और नवरत्नज इन हिज कोर्ट वेअर फेमस. आता आपल्याला माहिती त्याच्या दरबारात नवरत्न जे होते म्हणजे बिरबल, तोरडमल, तानसेन वगैरे हे जे होते हे नवरत्न जे आहेत ते काय आहेत फेमस होते ते. मेनी पीपल बिलीव दॅट ऑफ दीज 9 जेम्स बिरबल वॉज द क्लोजेस्ट टू द एम्परर्स हार्ट. म्हणजे बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे की या 9 जेम्सपैकी म्हणजे या नवरत्नापैकी बिरबल जो होता तो त्या सम्राट अकबरच्या जवळचा होता, हृदयाच्या जवळचा होता. अकबर लव टू पोज इंटरेस्टिंग क्वेश्चन्स और प्रॉब्लेम्स इन हिज कोर्ट. अकबराला नेहमी इंटरेस्टिंग क्वेश्चन्स किंवा प्रॉब्लेम्स म्हणजे थोडक्यात काय क्विज, छोटे छोटे कोडे आहे का नाही. इंटरेस्टिंग क्वेश्चन्स और प्रॉब्लेम्स इन हिज कोर्ट. त्याला काय होती ह्याची आवड होती खूप. कशाची? दरबारासमोर. कोर्ट म्हणजे दरबार. त्याच्या दरबारासमोर इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आणि प्रॉब्लेम्स नेहमीच तो मांडायचा. अँड बिरबल नेवर फेल्ड टू कम अप विथ ॲन इक्वली इंटरेस्टिंग आन्सर. म्हणजे बिरबल जो आहे तो नेहमीच इक्वली इंटरेस्टिंग त्यांचे आन्सर्स शोधून काढायचा. नेवर फेल्ड म्हणजे काय कधीही फेल व्हायचा नाही. थोडक्यात कधी फेल व्हायचा नाही. कशाबद्दल फेल व्हायचा नाही. हे जे क्वेश्चन्स सम्राट अकबर दरबारात सादर करायचा त्यांचे इंटरेस्टिंग आन्सर काढण्यासाठी तो नेहमी काढायचा. थोडक्यात पुढची लाईन म्हणली आहे वी डोंट नो वेदर ऑल द अकबर अँड बिरबल स्टोरीज दॅट वी हिअर टुडे हॅव एनी बेसिस इन हिस्ट्री. आता त्यांनी असं म्हणलं की आपल्याला हे माहिती नाही आहे की अकबर बिरबल स्टोरी ज्या आपण ऐकतो नेहमीच ऐकतो आपण अकबर बिरबल स्टोरी की या खऱ्याच आहेत आहे का नाही. त्यांना काही हिस्ट्रीमध्ये काही बेस आहे का नाही. बट दे हॅव बीन हँडेड डाऊन ओव्हर जनरेशन्स मेनली बाय वर्ड ऑफ माउथ. पण या काय झाल्यात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढे गेलेले आहेत. कशाही वर्ड ऑफ माउथ म्हणजे एकमेकाला सांगण्याकडून. म्हणजे आपल्या आजोबांनी वडिलांना सांगितली आहे, वडिलांनी आपल्याला सांगितली आहे. म्हणजे या प्रकारे ह्या स्टोरीज ज्या आहेत त्या पुढे सरस जनरेशन्स टू जनरेशन पुढे पास झालेल्या आहेत. हेअर आर 2 ऑफ देम. तर अशाच 2 स्टोरी आपल्याला आज या चॅप्टरमध्ये पाहायच्या.
So one day the emperor entered the court with a very serious expression on his face. As soon as he was seated, he said, म्हणजे काय, एक दिवशी काय झालं की सम्राट अकबर जो आहे तो त्याच्या दरबारात आला. कसा आलाय? विथ अ व्हेरी सिरियस एक्सप्रेशन ऑन हिज फेस. त्याच्या चेहऱ्यावर खूप काय होते, सिरियस हावभाव होते. एक्सप्रेशन म्हणजे काय, चेहऱ्यावरचे भाव कसे होते, सिरियस होते. ते खरंच होते का ते त्यांनी दाखवलं नाही, दाखवले असतील का नाही. ॲज सून ॲज ही वॉज सीटेड म्हणजे जसा तो बसला, ही सेड आय हॅव क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. तो काय म्हणाला की माझ्याकडे एक क्वेश्चन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. व्हॉट शुड बी द पनिशमेंट फॉर समवन हू पुल्स माय मुस्टॅश. म्हणजेच काय, जर एखाद्यानी माझ्या मिशा जर ओढल्या तर त्याला काय शिक्षा दिली जाईल किंवा काय शिक्षा होईल, हा माझा काय तुम्हाला एक क्वेश्चन आहे. द कोर्ट वॉज स्टर्न म्हणजे कोर्ट काय झालं आहे, आता दरबार काय झालं आहे, पूर्ण शॉक झाला आहे, शांत झाला आहे. पुल द एम्परर्स मुस्टॅश इट वॉज अनहिअर्ड ऑफ म्हणजे सम्राटाच्या मिशा ओढल्या गेल्यात हे त्यांच्यासाठी पण काय होतं, नवीन होतं किंवा कधीही ऐकिवात नव्हतं. अनहिअर्ड म्हणजे कधीही न ऐकलेलं. कोर्ट वॉज स्टर्न म्हणजे काय, स्टर्न म्हणजे काय, शॉक किंवा स्तब्ध. फ्लॉग हिम, गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ व्हीप, एक्सक्लेम वन नोबलमन. नोबलमन म्हणजे सद्गृहस्थ. एक सद्गृहस्थ काय उद्गारलेत की फटके मारा त्याला, त्याला काय करा, 50 चाबकाचे फटके द्या. फ्लॉग म्हणजे काय, मारणे. व्हीप म्हणजे काय, चाबूक. लॅशेस म्हणजे काय, फटके. 50 चाबकाचे फटके मारा. दॅट्स नॉट इनफ, पुट हिम इन जेल विदाउट फूड अँड वॉटर. दुसरा एक जण काय म्हणला आहे, हेही पुरेसे नाही आहे, त्याला काय करा, जेलमध्ये टाका. विदाऊट फूड अँड वॉटर म्हणजे अन्न आणि पाणी पण देऊ नका. दुसरा एक जण उद्गारला आहे. सगळेच आता एक जण, सगळेच जण काही ना काही सजेशन द्यायला लागलेत. एक जण काय म्हणतायत मग आता, व्हीप हिम, बीट हिम अप, हँग हिम, कट ऑफ हिज ऑफेंडिंग हँड्स. म्हणजेच काय, व्हीप हिम म्हणजे फटके मारा, बीट म्हणजे पण मारणे, हँग म्हणजे काय, फाशी देणे, कट ऑफ हिज ऑफेंडिंग हँड्स म्हणजे त्याचं गुन्हा करणारे हात जे आहेत ते कट करा. ऑफेंडिंग म्हणजे काय, गुन्हा करणारे. ओके. द ॲजिटेटेड कोर्टियर्स बिगॅन टू क्राय आउट. गोंधळलेले, ॲजिटेटेड कोर्टियर्स, कोर्टियर्स म्हणजे दरबारी, ॲजिटेटेड म्हणजे गोंधळलेले. गोंधळलेले दरबारी जे आहेत ते थोडक्यात आरडाओरडा करायला लागले. ओनली बिरबल वॉज सायलंट. बिरबल कसा होता, पण शांत होता. ही वॉज इव्हन स्माइलिंग अ लिटल म्हणजे काय, तो काय करतोय आता, इव्हन ही वॉज स्माइलिंग अ लिटल, त्याचं थोडा तो हसतोय. व्हॉट डू यू से किंवा त्याच्या चेहऱ्यावर काय होतं, थोडंसं हास्य होतं. व्हॉट डू यू से, व्हॉट इज युअर ओपिनियन. मग अकबर राजा त्याला काय म्हणाला आहे की तू काय म्हणतो बिरबल, तुझं मत काय यावर. इन माय ओपिनियन, ओ गिव्हर ऑफ पीस टू वर्ल्ड, द ऑफेंडर शुड बी गिवन हिज फेवरेट स्वीटमीट्स. बिरबल काय म्हणतोय, इन माय ओपिनियन म्हणजे माझ्या मते, ओ गिव्हर ऑफ पीस म्हणजे जगाला शांत देणारे, ओ राजे, तो ऑफेंडर आहे म्हणजे जो गुन्हा करणारा जो आहे त्याला काय द्या, फेवरेट मिठाई द्या, त्याची फेवरेट मिठाई द्या. दरबारी हे ऐकून काय झाले, एकदम चिडलेत. तर दरबारींपैकी एक जण काय म्हणतोय, राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड. म्हणजे राजा बिरबल, तू मूर्ख झाला आहेस का, किंवा तू तुझं मानसिक स्थिती तुझी ठीक नाही आहे का. आर यू आउट ऑफ युअर माइंड म्हणजे तुझी मानसिक स्थिती ठीक नाही का. गिव स्वीटमीट्स फॉर सच अ ग्रेव ऑफेन्स म्हणजेच एवढ्या ग्रेव ऑफेन्सला, ग्रेव ऑफेन्स म्हणजे काय, खूप मोठा गुन्हा, सिरियस क्राईम हे का नाही, एवढ्या मोठ्या गुन्ह्यासाठी तू म्हणतो की स्वीट मीट्स द्या. बिरबल स्माइल्ड अँड ऑफर्ड अन एक्सप्लेनेशन. बिरबल हसलाय आणि त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे. काय एक्सप्लेनेशन दिलं आहे की त्याला मिठाई द्या, हे तो का म्हणाला आहे. यस, हू शुड बी सो बोल्ड ॲज टू पुल द एम्परर्स मुस्टॅश, ओनली हिज ओन ग्रँडसन. म्हणजेच काय की एवढा धाडसी
हू वूड बी सो बोल्ड, म्हणजे एवढा धाडसी कोण असेल जो सम्राटाच्या मिशा ओढल, तो कोण असेल, त्याचा नातूच असेल फक्त. वेन अकबर हर्ड दिस ही बस्ट आउट लाफिंग, म्हणजे ज्यावेळेस अकबरने हे ऐकलंय तो काय झालाय, मोठ्याने हसलाय किंवा त्याला मोठं हसू फुटलंय. बिकॉज दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅड हॅपन इन द मॉर्निंग, म्हणजे काय, हेच काय झालंय सकाळी घडलेलं होतं. त्यामुळे अकबर पण काय झालंय, मोठ्याने हसू लागलाय. इन अनदर ऑकेजन म्हणजे घटना, दुसऱ्या एक घटनेत अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोर्टियर्स, म्हणजे अकबर एकदा निवांत बसला होता त्याच्या दरबाऱ्यांसोबत. फ्यू ऑफ देम थॉट दिस वॉज अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू शॉवर प्रेज ऑन एम्परर अँड गेट सम फेवर्स फ्रॉम हिम. फ्यू ऑफ देम थॉट म्हणजे काय, त्यातल्या काहींनी विचार केला की ही काय एक चांगली संधी आहे की आपण काय करू, एम्पररवर प्रेज शॉवर म्हणजे स्तुतीसुमने उधळू आणि काय करू, त्याच्याकडून थोडीशी मर्जी त्याची हासिल होईल आपल्याला, म्हणजे त्याच्या नजरेत आपण येऊ. दे बिगेन टू कम्पीट विथ इच अदर इन प्रेझिंग अकबर. आता त्यांनी काय केलं आहे, एकमेकाशी त्यांनी स्पर्धाच चालू केली की कोण जास्त अकबराची स्तुती करतोय. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ किंग, एक जण काय म्हणतोय, आपण खूप महान राजा आहात. दुसरा एक म्हणतोय, यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स दॅट एव्हर लिव्ड ऑन द अर्थ, म्हणजे पृथ्वी तलावरचे आत्तापर्यंतचे झालेले सर्वात महान राजे तुम्ही आहात. दुसरा एक जण म्हणतोय, यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल पीपल इन हेवन ऑर अर्थ, म्हणजे एक जण वरचढ स्तुती करतोय आधी केलेल्यापैकी. ओके, काय म्हणतायत, अजून एक जण काय म्हणतोय, पृथ्वी तलावरचे आणि स्वर्गातले पण तुम्ही सर्वात महान राजे आहात. पुढं अजून एक, नंतर ह्याच्यापेक्षाही पुढं जाऊन अजून एक जण काय म्हणलाय, यू आर ॲज ग्रेट ॲज गॉड ऑलमायटी. ॲज ग्रेट ॲज म्हणजे काय, गॉडच्या बरोबरीने तुम्ही काय आहात, महान आहात. आणि याच्याही पुढे एक स्टेप जण आणखी एक जण गेलाय, तो म्हणतो तुम्ही देवापेक्षाही महान आहात. नाऊ अकबर वॉज नो फूल, म्हणजे अकबर काय मूर्ख नव्हता. ही डिड नॉट केअर फॉर फॉल्स प्रेज, या खोट्या स्तुतीसाठी तो कधीही भाळणार नव्हता. डिड नॉट केअर म्हणजे काय, ह्या खोट्या स्तुतीची तो काळजी करत नव्हता किंवा या खोट्या स्तुतीवर तो भाळत नव्हता. ही स्टॉप्ड द कोर्टियर्स अँड आस्क, डू यू ऑल बिलीव्ह सो. तो म्हणतोय की तुम्ही सगळेच असंच विचार करतायत का, किंवा तुमचा सगळ्यांचा पण हाच विश्वास आहे का की मी देवापेक्षाही महान आहे. तर सगळे एका सुरात काय म्हणालेत, यस, म्हणजे आमच्या सगळ्यांचाही तेच म्हणणं आहे. ऑल राईट, देन प्रूव्ह इट टू मी. मग तो काय म्हणतोय, ठीक आहे, मग मला प्रूव्ह करून दाखवा किंवा सिद्ध करून दाखवा. टेल मी ॲटलिस्ट वन थिंग आय कॅन डू बट गॉड ऑलमायटी विल नॉट बी एबल टू डू. ओके, म्हणजे मला अशी एक गोष्ट सांगा की जी मी करू शकेल पण देव करू शकणार नाही. अदरवाईज वी विल ऑल इन्कर आवर रॉयल डिस्प्लेजर, म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना माझ्या शाही अनास्था, डिस्प्लेजर म्हणजे काय, अनास्था किंवा राग म्हणू आपण थोडक्यात, ह्याला काय करावं लागेल, सामोरं जावं लागेल. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट. तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मी टाईम देतो, उद्यापर्यंत मला सिद्ध करून दाखवा. अकबर लेफ्ट द प्लेस विदाउट अनदर लुक ॲट द कोर्टियर्स, म्हणजे अकबरने काय केलं आहे, दरबारात पाहिलंही नाही आणि तो तिथून चालता झाला आहे. लेफ्ट द प्लेस म्हणजे चालता झाला आहे. मग दरबारीने काय केलं आहे, खूप विचार केला. दे थॉट अँड थॉट बट कुडंट थिंक ऑफ एनी सच थिंग. त्यांनी खूप विचार केला पण त्यांना अशी गोष्ट सापडली नाही. कोणती गोष्ट, की ते म्हणालेत अकबरला, तुम्ही देवापेक्षा ग्रेट आहात, नाही का नाही. मग ते त्यांना सिद्ध करायचं होतं. मग ते कसं करणार ते त्यांना काही सुचेना. खोटी स्तुती तर ते करून गेले पण त्याच्या पुढं काय ते त्यांना सुचत नव्हतं. सो इन द एंड दे वेंट टू बिरबल. वेन बिरबल हर्ड देअर स्टोरी ही टोल्ड देम नॉट टू वरी. म्हणजे शेवटी ते बिरबलाकडे गेलेत. बिरबलला त्यांनी सांगितलं, पण ज्यावेळेस बिरबलाने त्यांची ती स्टोरी ऐकली
तो काय म्हणालाय, काही काळजी करू नका. द नेक्स्ट मॉर्निंग कोर्ट वॉज फुल. एव्हरीवन वॉज क्युरियस टू सी व्हॉट वूड हॅपन नेक्स्ट. म्हणजे काय आलं आहे, दुसऱ्या सकाळी कोर्ट हा दरबार हा फुल होता. प्रत्येकजण क्युरियस होता. क्युरियस म्हणजे काय, उत्सुक. टू सी व्हॉट वूड हॅपन नेक्स्ट, कशासाठी उत्सुक होता, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी. वेल सेड द एम्परर, हॅव यू फाउंड अ गुड आन्सर टू माय क्वेश्चन और आर यू रेडी टू लिव्ह द कोर्ट फॉर एव्हर. अकबर काय म्हणतोय की तुम्हाला माझ्या प्रश्नाचं एक चांगलं उत्तर सापडलं आहे का, नाहीतर तुम्ही हा दरबार सोडण्यासाठी, कायमचं सोडून जाण्यासाठी तयार आहात का. मग अशाच वेळेस बिरबल स्टेप फॉरवर्ड, म्हणजे बिरबल पुढे आला. बोवडलो म्हणजे काय, झुकला, त्याने वाकून अभिवादन केलं राजाला आणि काय म्हणतोय, प्लीज डोंट बी एंग्री विथ दोज हू थिंक यू आर द ग्रेटेस्ट. म्हणजे जे असं विचार करतायत की आपण ग्रेट आहात, त्यांच्यावर चिडू नका. देर इज सर्टनली ॲट लिस्ट वन थिंग दॅट यू कॅन डू बट द गॉड ऑलमायटी कॅन नॉट. म्हणजेच काय, देअर इज अ सर्टनली म्हणजे तिथं नक्कीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता पण देव करू शकत नाही. अकबर लुक्ड ॲट बिरबल थॉटफुली अँड व्हॉट इज दॅट वन थिंग. अकबराने विचारपूर्वक बिरबलाकडे पाहिलं आणि चालू म्हणतोय की व्हॉट इज दॅट वन थिंग म्हणजे काय ती गोष्ट आहे. सो बिरबलाचं उत्तर आलं आहे आता की व्हेन यू वॉन्ट टू पनिश समवन यू कॅन बॅनिश दॅट पर्सन, यू कॅन थ्रो हिम आउट ऑफ युअर किंगडम. बॅनिश म्हणजे काय, बाहेर काढणे. तुम्ही काय करू शकता की जर तुम्हाला एखाद्याला पनिश करायचं असेल तर तुम्ही त्याला तुमच्या साम्राज्यातून, किंगडम म्हणजे साम्राज्यातून बाहेर काढू शकता किंवा फेकू शकता. पण गॉड्स किंगडम एक्सटेंड्स एव्हरीवेअर, म्हणजे देवाचं जे साम्राज्य आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे. एक्सटेंड्स म्हणजे काय, पसरणे. द ऑलमायटी कॅन नॉट बॅनिश एनीवन फ्रॉम हिज किंगडम, म्हणजे काय, ऑलमायटी जो आहे तो कोणालाही त्याच्या साम्राज्यातून बाहेर काढू शकत नाही. अकबर्स फेस वॉज लिट अप विथ स्माईल, म्हणजे अकबराचा चेहरा आता काय झाला आहे, लिट अप म्हणजे उजळणे. कशाने उजळला आहे, स्माईलने, हास्याने. दॅट वॉज व्हेरी क्लेवर बिरबल. तो काय म्हणतोय, खूपच हुशार बिरबल. क्लेवर म्हणजे हुशार. while showing how I have an advantage, you have also shown the God is greater. म्हणजे मला पण कसा मी ॲडव्हान्टेज आहे हे तू दाखवण्याबरोबरच गॉड हा ग्रेट आहे हे पण तू काय केलं आहे, एकाच वाक्यातून दाखवून दिलं. अकबर वॉज सो प्लीज विथ आन्सर दॅट ही फॉरगेव द कर्टियर्स अँड देअर स्टुपिडिटी. म्हणजे अकबर जो आहे तो आता या उत्तराने खूप काय झाला आहे, खुश झाला आहे, आनंदी झाला आहे. प्लीज म्हणजे आनंदी. आणि दॅट ही फॉरगेव म्हणजे काय, माफ करणे. द कोर्टियर्स दरबारी फॉर देअर स्टुपिडिटी, दरबाऱ्यांना त्यांच्या स्टुपिडिटी म्हणजे कोणती, की जी खोटी स्तुती करत होते त्या स्टुपिडिटीसाठी त्याने काय केलं आहे, दरबाऱ्यांना माफ केलं आहे.